आणि मग खार कमिशनला अभ्यास केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष आणि अहवाल दिला की देशाची अखंडता आणि एकता कायम ठेवायची असेल तर भाषेच्या आधारावर, सांस्कृतिक आधारावर राज्यांची निर्मिती करता कामा नये. तर राज्यांची निर्मिती करत असताना प्रशासकीय सोय, आर्थिक सक्षमता आणि भौगोलिक सलगता या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि साहजिकच भाषावर प्रांत रचनेला त्यांनी विरोध केला. जरी त्यांनी भाषावर प्रांत रचनेला विरोध केला असला तरी पण लोकांची मागणी हीच होती की भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा या धार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी जेपीव्ही कमिशनची निर्मिती करण्यात आली. आता जेपीव्ही कमिशन मध्ये भारताचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष हे तिघ जण होते. नावामध्येच आहे जेपीव्ही म्हणजे जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सिद्धरामय्या आणि वल्लभभाई पटेल या तिघांची समिती होती. या समितीनेही असा निष्कर्ष दिला की सध्याची वेळ ही भाषावार प्रांत रचना करण्यासाठी योग्य नाहीये आणि म्हणून भाषावार प्रांत रचनेला त्यांनी विरोध केला. नंतर भारताचे निवृत्त सरन्यायाधीश फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आला, ज्याचं नाव होतं राज्य पुनर्रचना किंवा पुनर्गठन आयोग. त्यालाच आपण न्यायमूर्ती फाजिल अली आयोग असं देखील म्हणू शकतो. आणि या आयोगाने देखील असा निष्कर्ष दिला की भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती करता कामा नये. परंतु एका बाजूला त्यांनी भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करू नये असा निर्णय दिला, तर दुसऱ्या बाजूला मात्र केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यांची निर्मिती करण्याची शिफारस केली. आणि त्याचबरोबर मुंबई प्रांताचं द्विभाषिक राज्य करावं अशी त्यांनी अहवाल दिला. आणि साहजिकच त्यामुळे मराठी माणसांची जी भूमिका होती की भाषिक आधारावर मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे या गोष्टीला कुठेतरी तडा गेला. ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस एक समिती निर्माण केली गेली, तिचं नाव होतं संयुक्त महाराष्ट्र समिती. आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीची मागणी अशी होती की मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस फाजल अली आयोगाने आपला निर्णय दिला किंवा शिफारस केली त्यावेळेस निपाणी, कारवार किंवा महाराष्ट्राचा मराठी भाषिक प्रदेश हा कर्नाटकला देण्यात आला. आणि त्यामुळे मुंबई प्रांतामधली मराठी माणसांची जी संख्या होती ती कमी झाली आणि पर्यायाने गुजराती माणसांचं प्राबल्य वाढण्याची प्रचंड शक्यता निर्माण झाली. आणि म्हणून ही जी आंदोलन होतं संयुक्त महाराष्ट्राचं याचा केंद्रबिंदू होता मुंबई. कारण मागणीच होती मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र. म्हणजे मुंबई हे या युद्धाचं, तसं युद्ध म्हणता येत नाही परंतु या मागणीचं, या संघर्षाचं रणमैदान होतं. आणि जर रणमैदान असेल तर मैदानामध्ये लढणारे सैनिक सुद्धा असले पाहिजेत. आणि म्हणून त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीचे SM डांगे, त्याच पद्धतीने प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधन केशव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेचे वडील, या लोकांनी जाऊन दिल्ली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यामागे एक महत्वाचं कारण होतं, कारण मुंबई हे रणमैदान होतं आणि रणमैदानामध्ये सैनिकांची गरज होती आणि बाबासाहेबांच्या समर्थकांची संख्या मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि म्हणून बाबासाहेबांना जर या गोष्टीला पाठिंबा मिळाला तर संयुक्त महाराष्ट्राची लढाई सर करता येईल, सहज हे युद्ध जिंकता येईल असं त्यांना वाटलं. आणि मग ते दिल्लीला जाऊन बाबासाहेबांना भेटले. बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की आम्हाला संयुक्त महाराष्ट्र समिती आणि मराठी भाषिक लोकांचा प्रदेश स्वतंत्र झाला पाहिजे, स्वतंत्र राज्य मिळालं पाहिजे, आमची भूमिका आहे आणि त्या मागणीला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे मराठी भाषा बोलणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेले होते आणि साहजिकच फक्त मराठी भाषा बोलणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेले होते म्हणून नव्हे तर मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, ही भूमिका योग्य आहे, ही भूमिका न्याय आहे अशी बाबासाहेबांची धारणा होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला असं सांगितलं की माझी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन तुमच्या पाठीशी जेब्राल्टरच्या खडकासारखी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील असं बाबासाहेबांनी त्यांना आश्वासन दिलं. फक्त आश्वासनच दिलं नाही तर बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर तथा रिपब्लिकन पार्टीचे दादासाहेब गायकवाड आणि BC कांबळे यांनी देखील त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. त्यावेळेस मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई आणि मोरारजी देसाईंना BC कांबळे जे की रिपब्लिकन पार्टीचे होते ते अनेक प्रश्न विचारत असत. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना उभं राहावं लागेल, पुन्हा बसावं लागेल. म्हणजे तिथे वार्तांकन करणाऱ्या लोकांना असं वाटायचं की जणू काय BC कांबळे हे मोरारजी देसाईला उठबशा करण्याची शिक्षा देतात आहे की काय असा तिथं माहोल तयार व्हायचा. याच दरम्यान सगळ्या भागाकडून भाषिक आधारावर किंवा भाषावर प्रांत रचनेची मागणी होत होती. आणि एक घटना घडली. ती घटना अशी होती की तेलुगू भाषिक लोकांची मागणी होती की आमचं तेलुगू भाषिक लोकांचं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे. ही त्यांची फक्त मागणी नव्हती तर त्यासाठी त्यांचं आंदोलनही सुरू होतं, उपोषणही सुरू होतं.
आणि या उपोषणाच्या दरम्यान रामोरू नावाच्या एका उपोषणकर्त्याचा मृत्यू झाला. उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं. इतकं उग्र स्वरूप धारण केलं की शेवटी काँग्रेस सरकारला नंतर घ्यावं लागलं आणि भाषिक आधारावर किंवा भाषावर प्रांत रचनेनुसार भारत देशातलं पहिलं राज्य आंध्र प्रदेश सन 1953 साली निर्माण झालं. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं द्विभाषिक म्हणजे मुंबई प्रांताचं मराठी भाषिक हे अनेक भागामध्ये विभागलेले होते. म्हणजे मराठवाड्यामध्ये जे मराठी भाषिक होते ते हैदराबादमध्ये होते, विदर्भातले मध्य प्रांतामध्ये किंवा मध्य प्रदेशच्या आसपास होते आणि दुसरा होता मुंबई प्रांत किंवा मुंबई राज्य. आणि या मुंबई राज्यामध्ये 4 प्रकारच्या भाषा बोलणारे लोक होते, मराठी आणि कोकणी म्हणजे तिची उपभाषा आपल्याला असं म्हणता येईल. मराठी, कोकणी, गुजराती आणि कच्छी. तर तिथं द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस सरकारनं केली आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश असा निर्माण व्हावा अशी त्यांची शिफारस होती. आणि त्यामुळे मराठी माणसांच्या भावना चिडल्या आणि एक दिवस सुधारला जो की संयुक्त महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अतिशय महत्वाचा होता, क्रांतिकारक होता आणि आपण असंही म्हणू शकतो की तो काळा दिवस होता. तो दिवस होता 21 नोव्हेंबर 1956. काँग्रेस सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मराठी भाषिक प्रदेशाच्या आधारावरती महाराष्ट्र निर्मितीचं जे मागणी होती त्याला जो नकार होता आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची जी घोषणा होती या गोष्टीचा महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये ठिकठिकाणी छोट्या मोठ्या सभांमधून निषेध होऊ लागला. आता हा जो निषेध होता त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीनं आणि महाराष्ट्र निर्मितीच्या समर्थकांनी असं ठरवलं की सर्वांनी मिळून फ्लोरा फाउंटन आणि चर्चगेट ते बोरीबंदर या ठिकाणी जमायचं आणि निषेध नोंदवायचा. मग 21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईच्या चर्चगेट, बोरीबंदर आणि फ्लोरा फाउंटन या भागामध्ये अनेक विशाल कामगारांचा, विशाल महाराष्ट्र समर्थकांचा मोर्चा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी गगनभेदी घोषणा सुरू केल्या. तो मोर्चा आवरत नव्हता आणि म्हणून पोलिसी बळ वापरून काँग्रेस सरकारनं लाठीचार्ज केला. पण लाठीचार्ज जरी केला तरी पण त्या ठिकाणचे सत्याग्रही आंदोलक आपल्या ध्येयापासून तसूभरी ढळले नाही. शेवटी हा मोर्चा आवरता येणार नाही असं मोरारजी देसाईला वाटलं आणि त्यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला.